65 दशलक्ष वर्षापूर्वी जे काही पृथ्वीवर उल्कापिंड कोसळला होता, तेच उल्कापिंड कोसळल्यानंतर जे काही मानव जातीच्या प्रवासाला सुरुवात झाली, त्या उल्केनंतर जे काही पृथ्वीवर छोटे छोटे मेमल्स म्हणजे स्तनधारी प्राणी आहेत हे वाचले गेले होते. त्यानंतरच त्यांच्यापासून जे काही मानवाची ही निर्मिती होण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर बनला पहिला मानव. पण विचार करा, मानवाचा जन्म फक्त आफ्रिकेत का झाला? भारत, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या इतर खंडामध्ये का मानवाची निर्मिती झाली नाही? आणि जे आपल्या बरोबर चिंपांझी माकड होतं, ते माकड दशेला तसंच राहिलं आणि मानवाचीच काय माकडापासून निर्मिती झाली आणि चिंपांझी माकड तसंच राहिलं? तर मग आपण का बदललो आणि मानवाला अग्नी वापरता येत होती का? चला मग वेळेच्या मशीन मध्ये बसू आणि 20 दशलक्ष वर्षापूर्वी हे आपल्या प्रवासामध्ये जाऊ. आफ्रिकेत जिथं जंगलाच्या मधोमध राहत होते आपले होमो हॅबिलिस. ते दिसायला माकडासारखे होते, परंतु त्यांच्यामध्ये माणसासारखी विचार करण्याची शक्ती होती. त्यांनी बनविले पहिले साधन म्हणजे दगडाची जे काही हत्यार आहेत त्यांनी तेव्हाच बनवली होती आणि ते जे काही दगडाचे हत्यार आहेत त्या दगडाच्या हत्यारापासून ते शिकार करायचे आणि स्वतःचे रक्षण सुद्धा करायचे. मग अग्नीचा शोध लावल्यानंतर जे काही झाला ते होमो इरेक्टसचा उदय झाला. मग आले होमो इरेक्टस. ते आपल्या माणसासारखे दिसायला होते, त्यांना उभं चालता यायचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी जे काही अग्नी आहे ह्या अग्नीचा शोध लावला आणि अग्नीवर नियंत्रण करायला शिकले. रात्रीच्या अंधारामध्ये जे काही जंगलामध्ये हिंसक प्राणी हे गुरगुरायचे. हिंसक प्राणी गुरगुरल्यामुळे ते जे काही आग आहे, आग घेऊन आपले स्वतःचे रक्षण करायचे आणि आगीपासून जे काही आपलं अन्नधान्य आहे हे शिजून खायला सुद्धा त्याने सुरुवात केली. तेच होते होमो इरेक्टस आणि इथूनच सुरू झाला समाजाचा उगम. पण असा प्रश्न निर्माण होतो, होमो इरेक्टसच काय होते की जे आफ्रिकेमधून दुसरीकडे जाण्याचा प्रश्न निर्माण केला? 18 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवरचं जे काही हवामान आहे हे बदलत जाऊ लागलं. जंगल कोरडे होत होते, शिकाराची कमतरता होत लागली. मग या पूर्वजाने जे काही उत्तर दिशेला आपले बोट वरी केले आणि उत्तर दिशेला त्यांनी चालायला सुरुवात केली. ते पोहोचले मिस्र मध्ये, मध्य रशिया, सिंधू खोरे, युरोप, चीन, अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत त्यांनी आपला प्रवास चालू ठेवला. त्या काळी पूल नव्हते, कोणती जहाज नव्हती, परंतु त्यांनी जे काही आपला प्रवास आहे हे चालूच ठेवला. ही होती मानवाची जिद्दीची पहिली चाचणी. पण आपल्या पूर्वजाने म्हणजेच की होमोसेपियनने युरोपात पाऊल ठेवले आणि तिथे पहिलेच राहत होते निएंडरस्थल. ते अधिक ताकदवान होते. थंडीमध्ये त्यांना राहायला त्यांचे शरीर जे काय आहे हे शूट होत होते. मग दोन होमो इरेक्टस आणि निएंडरस्थल हे आमने सामने आले. मग काय झालं? युद्ध झाले की काय? आपल्या होमोसेपियनला जवळ घेतले. डीएनए संशोधन सांगतं दोघांमध्ये इंटरब्रीडिंग म्हणजे की एकत्र प्रजनन झालं. आजही आपल्या डीएनए मध्ये 1.2 निएंडरस्थल यांचे जे काही डीएनए आढळते त्यांच्याकडून आपण जे काही थंडी शोषण करण्याचं ज्ञान घेतलं असावं आणि आपण त्यांना शिकवलं साधन बनवणं आणि सामूहिक मध्ये शिकार कशी करायची. पण मग आला तो एक क्षण जेव्हा मानवाने जगण्यासाठी नाही स्वतःचे अस्तित्व समजून घेण्याचा विचार करायला सुरुवात केली. 12,000 वर्षापूर्वी जे काही हवामान हे स्थिर झालं, जंगल परत यायला लागली. मग मानव म्हणाला, मी काय शिकार करत राहावं, मी काय धान्य उगवणे, मी काय शेती करू नये, त्या शेतीपासून जे काही उत्पन्न मिळेल या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह का करू नये, असं मानवाच्या विचारामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली. तेथूनच सुरू झाली उत्क्रांतीची सुरुवात. त्यानंतरच मानव जे काय आहे आपले भेळ, बकरी, गाई, म्हशी, बैल हे असे जी काही पाळाऊ जनावरे आहेत पाळण्यास सुरुवात केली. सिंधू, नाईल, युफ्रेटिस, तिग्रीस या नद्याच्या काठ्यावर वाढू लागल्या जे काही मानवाच्या मोठ्या मोठ्या सभ्यता. इथे शेती नव्हे तर लेखन, गणित, धर्म सत्तेचा सुद्धा जन्म झाला. आता माणूस शिकार करायला सोडून दिली आणि राजा बनायची तयारी सुरू केली. पण आपण विचार असाल की माणूस इथपर्यंत गेला, परंतु जे काही आपले बोलणे आहे, जसं की मी तुम्हाला आता बोलत आहे आणि तुम्ही ऐकत आहे आणि तुम्ही बोलल्यावर मला सुद्धा ऐकू येत आहे, हे बोलणं कधी शिकलं मानवाने? जे की भाषेचा उगम कधी झाला आणि जे काही पहिला शब्द होता हे कोणी बोलला गेला आणि ते आता
नेमका हवेमध्येच पसरून गेलेला आहे. मित्रांनो, ही होती आपल्या पूर्वजांची एक थकवणारी पण विलक्षण प्रेरणादायी यात्रा. एका सामान्य माकडापासून पृथ्वीचा राजा होईपर्यंत जी काही यात्रा होती, मानवाने कशी तयार केलेली असेल. मित्रांनो, त्यांनी जर अग्नीचा शोध लावला नसता आणि जे काही भाषेची निर्मिती केली नसती तर मी आज बोललो नसतो आणि तुम्ही ऐकले सुद्धा नसते. तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा, आपल्याला मित्राला शेअर सुद्धा करा. असे जे काही व्हिडिओ आहेत आमच्या चॅनलवर डॉक्युमेंटरी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया दुसऱ्या अशाच एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.